देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण एका विशेष विषयावरती चर्चा करणार आहोत। साधना मार्गामध्ये विशेषतः तंत्र साधनेच्या मार्गामध्ये आज्ञाचक्र ॲक्टिवेट करणे हा प्रारंभिक पडाव आहे। आज्ञाचक्र म्हणजे आपल्या भ्रुकुटीमध्ये म्हणजे दोन भुवयांच्या थोड्याशा वरची जी जागा असते त्या ठिकाणी आज्ञाचक्र लोकेटेड आहे। हे आज्ञाचक्र ॲक्टिवेट करणे म्हणजे तिसरा डोळा उघडण्याची ही प्रक्रिया आहे। अर्थात ही भौतिक प्रक्रिया नाही, ही सूक्ष्म प्रक्रिया आहे। तंत्रशास्त्रामध्ये जर प्रगती करायची असेल, तांत्रिक साधनेमध्ये जर प्रगती करायची असेल तर आज्ञाचक्र ॲक्टिवेट करणे हे सुरुवातीच्या पायऱ्यांपैकी सुरुवातीच्या स्टेप्सपैकी एक आहे। मग हे करावं कसं? तर ह्यासाठी सर्वोत्तम उपाय असा आहे किंबहुना आमचे गुरु आम्हाला सांगत असत की कुठल्याही साधक व्यक्तीने सर्वप्रथम जगद्गुरू भगवान शंकरांचा जो पंचाक्षरी षडाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय, या ओम नमः शिवायचं 1.25 लाख मंत्राचं पुरस्चरण करावं। 1.25 लाख या संख्येने मंत्राचं पुरस्चरण करावं। त्यानंतर त्याचं दशांश हवन करावं। ह्या हवनाच्या आहुती शुद्ध गाईच्या तुपाने द्याव्या। त्यानंतर दुसरा पडाव असा आहे की देवीचा जो नवारणव मंत्र आहे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचा जो नवारणव मंत्र आहे, ह्या नवारणव मंत्राचं 1,25,000 इतक्या संख्येने पुरस्चरण करून पुन्हा त्याचं हवन दशांश हवन करावं। हे सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाने करावं। ह्या दोन मंत्राचा जप आणि हवन झाल्यानंतर तिसरी स्टेप जी येते ती येते ओंकार ध्वनीचं उच्चारण करणं आणि ओंकाराचं ध्यान करणं। ओंकाराचं ध्यान जे आहे ते कुठल्याही साधक व्यक्तीने दिवसातनं कमीत कमी अर्धा तास करणं आवश्यक आहे। सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, जास्तीत जास्त जितकं शक्य असेल तितकं करावं। ओंकाराचा उच्चार आणि ओंकाराचा ध्यान करत राहणं हे आज्ञाचक्र ॲक्टिवेट करण्याच्या सर्वोत्तम उपायांपैकी एक उपाय आहे। मात्र ही साधना नित्यनियमाने करावी लागते, सतत करावी लागते, त्यात सातत्य खूप आवश्यक आहे। साधनेला आपण जितका वेळ देऊ शकू तितक्या लवकर यश मिळण्याची शक्यता असते। त्यामुळे कुठल्याही साधक व्यक्तीने सकाळी आणि संध्याकाळी किमान एक तास शक्य नसेल दोन्ही वेळेला बसणं तर दोन्ही वेळ मिळून 1 तास, म्हणजे सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास, पण कमीत कमी 2 तास साधना करणं खूप 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 आवश्यक आहे। म्हणजे सकाळी 1 तास ओंकाराचं ध्यान करणं आणि संध्याकाळी 1 तास ओंकाराचं ध्यान करणं हे आज्ञाचक्र ॲक्टिवेट करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे। त्याचबरोबर आपलं जे आज्ञाचक्र असेल तिथे नेहमी गंध लावावं किंवा कुंकू लावावं किंवा हळदीचा लेप लावावा। ती जागा नेहमी झाकून ठेवावी आणि या झाकलेल्या जागेवरती जे आहे कॉन्सन्ट्रेशन करून, फोकस करून ध्यानामध्ये ओंकाराचं ध्यान करत राहणं हे आज्ञाचक्र ॲक्टिवेट करण्याचं सर्वोत्तम उपाय आहे। परंतु ही तिसरी स्टेप आहे। ह्याच्या आधी भगवान शंकरांचा जो षडाक्षरी मंत्र आहे त्याचा नीट व्यवस्थित जप करून हवन करणे, दशांश हवन करणे, देवीचा नवराणव मंत्र जो आहे त्याचा नीट व्यवस्थित जप करून दशांश हवन करणे, त्यानंतर ओंकाराचं ध्यान करणे हे आज्ञाचक्र ॲक्टिवेट करण्याचे सर्वोत्तम उपाय आहे। आज्ञाचक्र ॲक्टिवेट केल्यानंतर बराचसा मार्ग मोकळा होतो, पण अर्थातच हे सगळं गुरु आज्ञेने आणि गुरुच्या मार्गदर्शनाखाली करणं आवश्यक आहे। आपल्याला जर ही साधना करायची असेल तर आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करू शकता। ह्या साधनेचा विधी काय आहे, ती साधना कशी करावी याचं नीट रिसर्च ट्रेनिंग आपल्याला दिलं जाईल, त्याचा उपदेश आपल्याला केला जाईल आणि काही काळ देवराधा ट्रस्टचे संचालक डॉक्टर सी अशोक कुमार गुप्ता यांच्या सान्निध्यात राहून ही साधना करण्याची संधीसुद्धा दिली जाईल। ह्या संधीचा, या सुवर्णसंधीचा आपण लाभ घ्यावा। देवराधा ट्रस्टशी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि आज्ञाचक्र ॲक्टिवेट कसं करावं ह्याचा उपदेश गुरु श्री डॉक्टर अशोक कुमार गुप्ता यांच्याकडनं आपण प्राप्त करू शकता। आमचे व्हॉट्सॲप नंबर खाली दिलेले आहेत, व्हॉट्सॲपवरती आपण संदेश देऊन आमच्याशी संपर्क साधू शकता। आपल्याला नम्र विनंती आहे की आपण संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनच साधावा, कॉल करू नये।